तीन प्रकारच्या घडामोडीमध्ये कोणत्या कोणत्या तीन प्रकारच्या घडामोडी? तर एक असतात प्रादेशिक घडामोडी, ज्या की प्रादेशिक म्हटलं की केवळ फक्त राज्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी, जसं की महाराष्ट्र राज्य, आपल्यासाठी महाराष्ट्र हे काय राज्य आहे. दुसरं, जर कोणत्या लेवलच्या असतील तर त्या आहेत राष्ट्रीय घडामोडी, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण भारताचा समावेश करतो. आणि तिसऱ्या ज्या घडामोडी असतात त्या असतात आंतरराष्ट्रीय घडामोडी, ज्याला आपण जग किंवा काय म्हणू शकतो पूर्ण विश्व. आणि या तिन्ही टप्प्यावरच्या घडामोडी विचारल्या जातात का? 100% विचारल्या जातात. बट रिसेंटच्या काही दिवसामध्ये आयोगाची जी पॉलिसी आहे, आयोगाची पॉलिसी म्हणतो, करंटवर जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले गेले त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे आत्ता विचारले जाणारे प्रश्न आहेत ते मोस्ट किंवा मॅक्झिमम करंटमध्ये वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत. कोणते? वन लाइनर. म्हणजे बहुविधानात्मक प्रश्न चालू घडामोडी विषयामध्ये सध्या तरी पाहायला भेटत नाहीयेत. आणि मागल्या 2-3 वर्षाचा सुद्धा आयोगाचा ट्रेंड हाच राहिला आहे का? 100% आयोगाचा सुद्धा ट्रेंड हाच राहिला आहे. आणि वन लाइनर स्वरूपात प्रश्न मॅक्झिमम विचारले जात आहेत. आता वन लाइनर मध्ये विचारले जात आहेत यातही काही मोठी गोष्ट नाहीये, पण वन लाइनर मध्ये जो डाटा विचारला जात आहे तो कोणत्या घडामोडीच्या अनुषंगाने आहे? तर तो मात्र मॅक्झिमम डाटा हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीशी रिलेटेड आहे. माझं तर मत वैयक्तिक असं आहे की 15 प्रश्नापैकी जवळपास 13 प्रश्न हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती आहेत. प्रादेशिक घडामोडीवरती 1,02 प्रश्न आम्हाला पाहायला भेटतात का? 100% 1,02 प्रश्न पाहायला भेटतात. जसं की आता ऑलरेडी तुम्हाला पुरस्कार झाले आहेत, ज्याला सांस्कृतिक घडामोडी असंही म्हटलं तरी चुकीचं नाहीये. ज्याला तुम्ही पुरस्कार म्हणतात त्याला एक सायंटिफिक वर्ड वापरला जातो, सांस्कृतिक घडामोडी. आता जे सांस्कृतिक घडामोडी आहेत, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जाणारा महाराष्ट्र भूषण हा प्रादेशिक घडामोडीचा भाग आहे. कारण तो कुणाच्या वतीनं दिला जात आहे? महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दिला जात आहे. तसं ज्या वेळेस मी भारतरत्न म्हणेन त्यावेळेस भारतरत्न हा महाराष्ट्राचा विषय आहे का देशाचा विषय आहे? देशाचा विषय आहे. तसंच ज्या वेळेस मी नोबेल म्हणेन त्यावेळेस तो भारताचा प्रश्न आहे का? फक्त नाहीये. कुणाचा आहे? पूर्ण जगाचा आहे. मग आता एकच घटक आहे सांस्कृतिक घडामोडी, पण त्याला डिफरन्शिएट केलं गेलं 3 स्तरावर. कुठे कुठे? प्रादेशिक घडामोडीवरती, राष्ट्रीय घडामोडीवरती आणि तिसऱ्या नंबरला आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती. या तिन्ही ठिकाणी याला डिफरन्शिएट केलं जात आहे. घटक एकच आहे पण डिफरन्शिएट केलं जात आहे तिन्ही टप्प्यावर. मग आता जर मी म्हणत असेल तुम्हाला की बाबा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयवरती 15 पैकी 13 प्रश्न येत आहेत, 15 पैकी 13 प्रश्न येत आहेत, तर सांस्कृतिक घडामोडीमध्ये तुम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती किंवा स्तरावरती सगळ्यात जास्त काय केलं पाहिजे? फोकस केलं पाहिजे. का आपण प्रादेशिक घटकावरती किंवा प्रादेशिक स्तरावरती सगळ्यात जास्त फोकस केलं पाहिजे का? जर सांस्कृतिक घटक जर आला तर बिलकुल करण्याची गरज नाहीये. मग तसं पर्यावरण हा विषय जर आला तर महाराष्ट्राचंही पर्यावरण आहे, बरोबर आहे. तसंच राष्ट्राचं सुद्धा पर्यावरण आहे आणि जगाचं पण पर्यावरण आहे. जसं जागतिक हवामान शिखर परिषद हा फक्त एका भारताचा विषय आहे का? नाही. कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज मध्ये जगातले जवळपास 200 देश सहभागी होतात, जवळपास 200 देश सहभागी होतात. मग तिथं बसून जग पूर्ण नियोजन लावते एन्व्हायरमेंटचं, पर्यावरणाचं. मग आता ज्या पद्धतीने जग नियोजन लावत आहे तसं भारतामध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या गोष्टी केल्या जात असतील एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल साठी सीएनजी पंप चालू झाले आहेत. आता पेट्रोलची गाडी जास्त कार्बन सोडेल का सीएनजीची गाडी जास्त कार्बन सोडेल? पेट्रोलची गाडी जास्त कार्बन काय करेल? उत्सर्जित करेल. बरं, थंडीच्या दिवसामध्ये आम्हाला गरमीची सवय आहे. सकाळी सकाळी उठले की काय पेटवतो? शेकोटी पेटवतो, बरोबर आहे का नाही? शेकोटी कशापासून पेटते? जाळायला काय म्हणतो आपण आपापल्या भाषेत? या सकाळी सकाळी थंडी वाजली की जाळायला काय म्हणतो?
सासू आणता अजून बाकी काही आणतो का नाही? सासू म्हणून काय वापरता? लाकडं. लाकूड भारतात वापरण्यात एखादी भुर्गा आणत्यात, पोता आणत्यात का चुकीचं आहे? कशाची शेकोटी केली जाते भारतात? भारतात म्हणजे विशेषतः लातूरात सांगा, जाऊ द्या. कशाची? खपट गोळा कर, हे असले सगळे छिछोरे धंदे कोण करतं? आपणच करू जाणं. ठीक. आता ही शेकोटी पेटवल्यास त्याच्यापासून धूर तयार होत आहे का नाही? बरं ठीक. आता ही कार्बन डायऑक्साईड जे आहे ते वातावरणात चाललंय का नाही? बरं ठीक आहे, काही अडचण नाही. तसंच गावाकडे स्वयंपाक करण्यासाठी काय वापरलं जातं? चूल. पाणी तापवण्यासाठी? अरे, पाणी तापवण्यासाठी चूलच आहे का? वत्तल म्हणायचं, सगळ्यालाच माहित आहे. इथं कोण बेंगलोर सारख्या मेट्रो सिटीत ना आले का? वत्तल माहित नाही तुम्हाला? मग चूल काय? वत्तलच म्हणायचं. ठीक. काय पेटवतात? वत्तल पेटवतात. आता याच्यातून काय होतंय? CO2. बरोबर आहे. सरकारनं म्हणलं उजाला योजना आणा. काय होती उजाला योजना? मोफत गॅस कनेक्शन. गॅस म्हणू नका, मोफत शब्द वापरा पुढे. बरोबर आहे ना? मोफत गॅस कनेक्शन. पहिल्यांदा गॅसची टाकी मोफत दिली तुम्हाला. का बरं दिली? जिओनं सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला नेट मोफत दिलं होतं का नाही? जिओचं फुकटचं नेट वापरणारी प्रजाती हात वर करा. मी तर वापरलं, तुमच्यापैकी कुणीच नाही. हा, मग हात वर करा. का एवढे सज्जन आहात? फुकटचं नाही मास्तर काहीच घेत असं काही? ठीक. मोफत गॅस कनेक्शन का बरं देत असेल सरकार? काहीतरी पर्पज असेल ना. लोकांना चुलीकडून गॅसकडे आणायचं काम कुणी केलं? सरकारने. मग आता उजाला योजना जी आली, एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून आली का नाही? 100% उजाला योजना एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला सोलार पॅनल लावण्यासाठी अनुदान आहे. जर तुम्हाला सोलार पॅनलचा खर्च 1,00,000 येत असेल तर सरकार म्हणते पहिल्यांदा 1,00,000 घाला, परत आम्ही तुम्हाला 50,000 रिफंड मारू. लोक 50,000 अनुदान भेटते म्हणून 50,000 खिशातले घालून काय लावत आहेत? सोलार लावत आहे. सरकार 50,000 परत का बरं देते याचा विचार कधी करणार का? नाही. आपल्याला काय करायचे? आपले 50 उल्यात एवढं बस झालं, बाकी लोकांचं काय घेणं का देणं? बरं, शेतकरी सुद्धा शेतामध्ये बोरसाठी आता सध्या सोलार पॅनल वापरत आहेत का नाही? वापरत आहेत. अगोदर सोलार पॅनलची स्कीम होती का? नाहीये. मग आता जी वीज शेतामध्ये किंवा घरामध्ये वापरली जायची ती कुठल्या तरी औष्णिक केंद्रामध्ये बनत असेल. जसं परळीला एक आहे, तुम्हाला माहिती असेल. कशापासून वीज बनते? कोळशापासून बनते. बरोबर आहे. मग आता कोळशापासून बनणारी वीज याच्यामुळे CO2 वातावरणात सोडला जात आहे का जात नाही? जात आहे. बर, कोळशाच्या खाणी अमाप आहेत म्हणजे कधी संपणारच नाही का अति प्रमाणात वापर केल्यास संपणार आहे? संपतील ना. कोळसा निर्माण व्हायला किती दिवस लागतात? कोळसा निर्माण व्हायला हजारो वर्षाचा कालावधी जावा लागतो. किती वर्षाचा? हजारो. नाही मास्तर एक्झॅक्टच सांगा. माहित नाही मला बी एक्झॅक्ट किती वर्ष लागत, पण किती वर्षाचा कालावधी लागतोय? हजारो वर्षाचा कालावधी लागतोय. मग आता मला सांगा, कोळसा जाळल्यामुळे एकतर वातावरणात CO2 ची पातळी वाढत आहे. सोलार वापरल्यामुळे वातावरणातलं CO2 पण कमी होणार आहे. आणि तुमच्या घराला लागणारी वीज जर तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकत असेल तर दगडी कोळसा किंवा कोळसा जाळण्याची गरज जास्त प्रमाणात आहे का? नाही. आणि सोलारमुळे CO2 जाणार आहे का? नाहीये. मग फायनली सोलारचं अनुदान हे कशासाठी आहे? इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून आहे. मग आता जेवढे काही असे घटक कव्हर केले जातात मग हे सगळे कशामध्ये येतील? एन्व्हायरमेंटमध्ये. मग आता सोलारसाठी आणलं गेलेलं अनुदान ज्या पद्धतीनं भारत सरकार आणू शकतं त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार सुद्धा आणू शकतं का? आणू शकत नाही? 100% आणू शकतं. मग आता या दोघांमध्ये जर डिफरन्शिएटच करायचं म्हणलं तर महाराष्ट्राच्या योजना म्हणजे प्रादेशिक घडामोडी आणि राष्ट्राच्या योजना म्हणजे कुणाच्या? राष्ट्रीय घडामोडी. देशाच्या म्हणजे भारताच्या, घडामोडी म्हणजे कोणत्या? राष्ट्रीय. मग आता याच एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जर समजा आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, यालाच मराठी शब्द वापरावा, शिखर परिषद, ज्याला आपण जागतिक हवामान शिखर परिषद म्हणतो, ही जागतिक हवामान शिखर परिषद सुद्धा एन्व्हायरमेंटचा घटक आहे का नाहीये? 100% एन्व्हायरमेंटचा घटक आहे. शिवाय
क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स, ज्याला काही लोक CPI या नावाने काय करतात, ओळखतात, किंवा काही लोक पर्यावरण कामगिरी निर्देशांक या नावाने सुद्धा ओळखतात. आता एक्झॅक्टली निर्देशांकांचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय म्हणतो का आपण त्याला, 100% म्हणतो. बट त्यामध्ये जर डिफरन्शिएट केलं तर CPI हा कशामध्ये येईल, एन्व्हायरमेंट मध्ये येईल. मग अशा प्रत्येक टप्प्यावर सांस्कृतिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, किंवा विज्ञान व तंत्रज्ञान असेल, मृत्यू म्हणजेच निधन वार्ता असेल, किंवा आणखीन कुठलेही पुरस्कार असतील, किंवा आणखीन असे बरेच तत्सम वेगवेगळे 16-17 घटक असतील. मग ते क्रीडा विषयक असेल, पुस्तकांचं पब्लिकेशन्स असेल, लॉट ऑफ थिंग्स असतील, किंवा नियुक्त्या असतील घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या. जसं महाधिवक्त्याची नियुक्ती झाली याचा अर्थ तो संबंधित राज्याचा विषय आहे, महाराष्ट्राच्या महाधिवक्त्याची नियुक्ती. पण महान्यायवादी हे जे पद आहे हे महाराष्ट्राचं आहे का भारताचं आहे, तर 100% भारताचं आहे, तर ते राष्ट्रीय घडामोडीमध्ये जाईल. मग अशा घटनात्मक पदावरील व्यक्तींच्या सुद्धा नियुक्त्या या प्रत्येक टप्प्यावरती डिफरन्शिएट केल्या जातात का, 100% केल्या जातात. तसंच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताच्या व्यक्तीची नियुक्ती सुद्धा होत असते का, 100% होत असते. मग त्यावेळेस ती भारतीय व्यक्ती आहे, पण कोणत्या संस्थेवर नियुक्ती झाली आहे, आंतरराष्ट्रीय संस्थेवरती नियुक्ती झालेली आहे. मग त्यावेळेस तो आंतरराष्ट्रीय घडामोडीचा भाग असेल का नसेल, तर 100% आंतरराष्ट्रीय घडामोडीचा भाग असेल. मग या 3 टप्प्यावरती चालू घडामोडीचा अभ्यास केला जातो का, तर प्रत्येक घटक प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या तिन्ही टप्प्यावरती अभ्यासला जातो. आणि आज सद्यस्थितीला आयोगाचा ट्रेंड पाहता किंवा क्वेश्चनचा अँगल पाहता आयोग मॅक्झिमम क्वेश्चन्स हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय याच्यावरती विचारलं जात आहे. आणि या 2 घटकावरती जर विचारले जात असतील तर मॅक्झिमम क्वेश्चन्स हे 1 लाइनर स्वरूपाचे असणार आहेत का, तर 100% सद्यस्थितीला 1 लाइनर स्वरूपामध्ये करंटचे मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जात आहेत. एक्सेप्शनल लेवलला 2 किंवा 3 प्रश्न खूप झाले हे बहुविधानात्मक राहत आहेत. आणि जेव्हा जेव्हा बहुविधानात्मक प्रश्न विचारले गेले आहेत रिसेंटच्या 3 वर्षामध्ये, त्यातले 2 हायलाइटेड फॅक्ट सांगतो. पहिला हायलाइटेड फॅक्ट आहे, व्यक्ती विशेषवरती जर प्रश्न विचारला गेला असेल तर मॅक्स पॉसिबिलिटी आहे की तो प्रश्न हा बहुविधानात्मकच असावा लागतो, किंवा अदरवाईज सांस्कृतिक घडामोडीवरती जर प्रश्न विचारला गेला असेल तर मॅक्स पॉसिबिलिटी आहे की तो प्रश्न बहुविधानात्मक असावा लागतो. अदरवाईज एन्व्हायरमेंट इंडेक्स किंवा कुठलाही घटक घ्या, हा मॅक्स पॉसिबिलिटी आहे 1 लाइनर स्वरूपामध्येच विचारला जाण्याची. आणि या ओरिएंटेड तुम्हाला हा घटक कव्हर करणं गरजेचं आहे का, तर 100% या ओरिएंटेड हा घटक कव्हर करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मग इथून पुढे जेवढा घटक माझ्याकडून शिकवला जाईल हा घटक टॉपिक वाईज असेल. टॉपिक वाईज असेल याचा सरळ अर्थ असा आहे की एक एक बीट कव्हर केला जाईल. आणि माझा पहिला जो बीट असणार आहे तो असणार आहे एन्व्हायरमेंटल घडामोडी किंवा पर्यावरण विषयक घडामोडी. आणि विशेष हे एन्व्हायरमेंटच्या घडामोडी घेत असताना जो पहिला टप्पा आपला असणार आहे तो असणार आहे जानेवारी पासून जून पर्यंतच्या जेवढ्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत, जेवढ्या काही तुम्हाला मॅगझिन मध्ये जेवढ्या दिसतात तेवढ्या सगळ्याच मी घेईन अशी अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. कारण आपण फक्त एक्झाम ओरिएंटेडच घटक कव्हर करतो. एक्झाम ओरिएंटेड घटक काय केला जाईल, कव्हर केला जाईल, जिथं मॅक्स पॉसिबिलिटी आहे की बाबा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण या एकूण संदर्भ लेक्चरमध्ये एक विधान माझं लक्षात ठेवा, मी भलेही एन्व्हायरमेंटच्या घडामोडी घेत असेल आणि एन्व्हायरमेंटच्या घडामोडी घेत असताना एखाद्या सिटीचं नाव आलं किंवा एखाद्या देशाचं नाव आलं किंवा एखाद्या पर्सनॅलिटीचं किंवा व्यक्तिमत्वाचं नाव आलं तर या ओरिएंटेड बाकी कुठल्याही फॅक्टरमध्ये त्या शहराचं काहीतरी वैशिष्ट्य असेल किंवा त्या देशाचं काही वैशिष्ट्य असेल किंवा संबंधित व्यक्तीचं बाकी काहीतरी वैशिष्ट्य असेल तर त्या ठिकाणी त्याचं पॅचअप पण देत असतो. तर घटक कव्हर करत असताना जेवढे पॅचअप मी ज्या ठिकाणी देत आहे
ते पॅचअप मात्र 100% नोट करून ठेवत जावा, कारण ते पॅचअप माझं एका वाक्याचंच असते, एकाच वाक्याचं. आणि मॅथ्स पासून सध्या आयोगाची जी ट्रेंड चालू आहे ते वन लायनर स्वरूपाचं जास्त आहे, त्यामुळे त्या पॅचअपवरती लक्ष राहू देत जावा. कारण का हे पॅचअप एवढ्यासाठीच देत असतो, जर आपण एन्व्हायरमेंटच्या घडामोडी पाहत असेल आणि एन्व्हायरमेंटमध्ये इंदोर शहराचा काही जर विषय आला असेल, तर इंदोर शहराच्या दृष्टिकोनातून मी पहिलं स्टेटमेंट देऊन टाकतो की भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर म्हणजे कोणतं आहे? इंदोर आहे. मग आता पर्यावरण आणि भिकारी या दोघांचा संबंध आहे का? नाहीये. पण हे वन लायनर स्टेटमेंट जे आहे, भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर इंदोर, हे लिहून ठेवणं गरजेचं आहे का? तर 100% लिहून ठेवणं गरजेचं आहे. क्लिनेस्ट सिटी ऑफ द इंडिया ही सुद्धा इंदोर ठरले आहे का? 23ला 24ला भारतातलं सर्वात स्वच्छ शहराचा मान हा कुणाला आहे? इंदोर मधल्यालाच आहे. आणि आता सुद्धा इंदोर आणखीन एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे, जे घटक एन्व्हायरमेंटच्या ओरिएंटेड आहे. मग आपण जेवढा घटक पाहणार आहोत तो एन्व्हायरमेंट पासून सुरू होईल, जानेवारी ते जून पर्यंतचाच असेल आणि मोजके हायलाइटेड पॉइंट जे आयोगाकडून विचारले जाण्याची शक्यता जास्त असेल तसेच घटक असतील. आणि हा घटक पाहत असताना या तिन्हीपैकी कुठलीही गोष्ट जर एन्व्हायरमेंटमध्ये येत असेल तर त्या दृष्टिकोनातनं त्याला पुढे बाकी कोणत्याही अँगलने जर पॅचअप येत असेल तर 100% पॅचअप दिलं जाईल. आणि या ओरिएंटेड इथून पुढे तुमचं माइंडसेट असावं यासाठी पहिल्यांदा फक्त मी रोडमॅप दिलेला आहे. इथून पुढचे कंटिन्यू करंटचे लेक्चर जोपर्यंत माझे असणार आहेत तिथपर्यंतचा हा एकूण रोडमॅप असेल. करंटचे लेक्चर होतील कसं? तर करंटचे लेक्चर या दृष्टिकोनातून होणार आहे. आणि आपला जो पहिला घटक आहे, या पहिल्या घटकामध्ये एक लक्षात ठेवा, आज जी सुरुवात करणार आहे ते एन्व्हायरमेंट पासूनच करणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगतो की अगोदर प्रश्न टाईपमध्ये पीपीटी टाईपमध्ये करंट झालेला आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला तेही असेल. तर मी फक्त 2 दिवसाला जेवढा घटक कव्हर होईल तेवढ्या घटकावरती 10 प्रश्नाचे एक पीडीएफ टाकत जाईल, जे की तुम्ही टेलिग्रामला जॉईन असालच राजमुद्राच्या. तर टेलिग्रामला राजमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियली प्रत्येक 2 लेक्चरमध्ये एक पीडीएफ असेल 10 प्रश्नाची, ज्या 2 दिवसामध्ये जितका घटक तुम्हाला शिकवला गेला आहे त्या एकूण घटकावरती प्रश्न टाकले जातील 10. आणि त्याच्यामध्ये अँसर की दिली जाईल पण शेवटला दिली जाईल. पण हे 10 प्रश्न तुम्हाला त्या घटकाच्या आधारावरती फक्त सोडवायचा आहे, जसे मी सांगितलेले आहेत. मग आता एक विधान माझं लक्षात ठेवा, हे 10 प्रश्न जे असतील ते फक्त एन्व्हायरमेंटवरतीच असतील असं डोक्यात ठेवू नका. कारण मी जसं आता सांगितलं, एन्व्हायरमेंट शिकवत असताना जे पॅचअप मी मध्ये देणार आहे त्या पॅचअपला जर मी सांगितलं असेल त्या लेक्चरमध्ये तर प्रश्न पॅचअप वरती सुद्धा विचारला जाईल. त्यामुळं पॅचअप असू किंवा कंटेंट असू दोन्हीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? 100% दोन्हीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आज एन्व्हायरमेंटमध्ये जो पहिला घटक आपण पाहणार आहोत, तो पहिला घटक आहे पाणथळ शहरे. पाणथळ कशाला म्हणावं? पाणथळ म्हणजे कसला प्रदेश? पाण्याचा साठा खूप दिवसापासून असल्या साठवलेलं पाणी. बरं ठीक, नैसर्गिक पद्धत. आणखी दुसरं कोणाचं काही उत्तर? बरं, दलदल कशाला म्हणतात? दलदल चिखलाला म्हणतात आणि पाणथळ पाण्याच्या साठ्याला म्हणतात. आणखीन काहीतरी असेल. एक लक्षात घ्या, पाणथळ प्रदेश म्हणजे असा प्रदेश जी जमीन आणि पाणी यांची संक्रमण अवस्था आहे. म्हणजे त्याला पूर्णतः जमीन पण म्हणता येणार नाही आणि पूर्णतः पाणी पण म्हणता येणार नाही. मग असा घटक कोणता? तर आपल्याला समजेल अशा भाषेत दलदलीचा प्रदेश. कोणता प्रदेश? दलदलीचा प्रदेश. ठीक, हा कसला प्रदेश आहे? दलदलीचा प्रदेश म्हणजे पाणथळ प्रदेश आहे. आता जेवढे काही समुद्रकिनारे आहेत, ज्या कुठल्या देशाला लाभले असतील, ज्या कुठल्या राज्याला लाभले असतील किंवा आणखी कुठल्या शहराला लाभले असतील, तो पाणथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी
पहिल्यांदा जग 1971 साली एकत्र आलं होतं आणि ते पहिल्यांदा 1971 साली जग एकत्र कुठे आलं होतं तर इराक मधलं एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे रामसर शहर. आणि या रामसर शहरामध्ये काय झालं, या पाणथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी एक ॲग्रीमेंट झाली होती की बाबा हा पाणथळ प्रदेशाचं संवर्धन केलं पाहिजे, याचं जतन केलं पाहिजे. यासाठी एक रामसर करार किंवा रामसर ॲग्रीमेंट पार पडली. आणि रामसर का म्हटलं जातं, रामसर एक शहराचं नाव आहे जे कुठे आहे, इराकमध्ये आहे. आणि एक्झॅक्टली या रामसर कराराच्या अंतर्गत ज्या ज्या देशामध्ये पाणथळ प्रदेश आहेत, या पाणथळ प्रदेशांना रामसर दर्जा दिला जातो, जे रिसेंटली आता बातम्यामध्ये राहिलेलं आहे. पण आज आपण आता रामसर दर्जाचा विचार करत नाहीये. आपण या बेटला पुढे घेऊन जाणार आहोत पाणथळ शहराच्या दृष्टिकोनातनं. पण रामसर करार कधी ना कधी आपल्याला करंटमध्ये बघावाच लागतो. पण या रामसर करारामधनं जन्माला आलेली एक स्वयंसेवी योजना आहे. कोणती स्वयंसेवी योजना आहे तर त्या योजनेचं नाव आहे पाणथळ शहर मान्यता योजना. पाणथळ शहर मान्यता योजना. आता ही पाणथळ शहर मान्यता योजना आहे काय, या योजनेसाठी एक 6 निकष वापरले गेले आहेत. आता हे निकष कोणते याच्याशी आपला संबंध नाहीये, कारण का आपल्याला करंट ओरिएंटेड भारताशी रिलेटेड काय घटना महत्वाची आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. मग आता जगामध्ये जितके काही शहरं असतील आणि ज्या शहरांना समुद्रकिनारा लाभला आहे किंवा असा पाणथळ प्रदेश त्या शहराच्या किनाऱ्यावरती असेल, तर एक्झॅक्टली केलं काय जातं, त्या शहराकडून त्या पाणथळ प्रदेशाचं जतन करण्यासाठी किंवा संवर्धन करण्यासाठी जे एक्सेप्शनल लेवलला जाऊन जे प्रयत्न त्या शहराने केले आहेत, ते शहराने केलेले जे प्रयत्न आहेत कशासाठी, पाणथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी. या पाणथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी जर एखाद्या शहराने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स किंवा एक्सेप्शनल प्रयत्न जर केले असतील आणि ते प्रयत्न मोजण्यासाठी रामसर ॲग्रीमेंटच्या अंतर्गत जे पाणथळ शहर मान्यता योजना जी स्वयंसेवी स्वरूपाची आहे, या योजनेमध्ये 6 निकष वापरले गेलेत. आणि या 6 निकषामध्ये जर ते शहर पूर्तता करत असेल तर अशा शहराला पाणथळ शहराचा दर्जा दिला जातो. मग आता ही जी गोष्ट आहे ती पाणथळ शहरांचा दर्जा देण्याची, भारतात 2025 पर्यंत कोणत्याच शहराला हा दर्जा दिला गेला नाहीये. मग जगाच्या पाठीवर जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस या पाणथळ शहर मान्यता योजने अंतर्गत आजपर्यंत सर्वात जास्त जर कोणत्या शहरांना जर पाणथळ शहरांचा दर्जा दिला गेला असेल तर चीन मधले असे 22 शहरं आहेत ज्यांना पाणथळ शहरांचा काय केलेला आहे, दर्जा दिला गेला आहे. मग आता चीनच्या नंतर नंबर 2 ला जर कोणता देश असेल तर तो आहे फ्रान्स. आणि फ्रान्समध्ये एकूण अशी 9 शहरं आहेत ज्यांना पाणथळ प्रदेशाचा काय केला गेला आहे, दर्जा दिला गेला आहे. बट आता स्टील डेटनुसार म्हणजे आत्ताच्या कन्सेप्टनुसार किंवा आत्ताच्या घडामोडीनुसार जर विचार केलं तर 2025च्या काही दिवसापर्यंत भारतामध्ये असं एकही शहर नव्हतं ज्याला पाणथळ प्रदेशाचा किंवा शहराचा दर्जा दिला गेला आहे. मग पहिल्यांदा भारतामध्ये 2 शहरांना हा दर्जा दिला गेला आहे. त्यापैकी एक शहर आहे इंदोर आणि दुसरं शहर आहे ते मात्र उदयपूर. आणि भारतातले पहिले 2 असे शहर ठरले आहेत ज्यांना पाणथळ शहराचा दर्जा दिला गेला आहे. यापैकी इंदोर हे मध्य प्रदेश राज्यातनं बिलॉंग करतं आणि उदयपूर राजस्थान राज्यातनं बिलॉंग करतं. मग आता उदयपूर आणि इंदोर या 2 शहरांना हा पाणथळ शहराचा दर्जा दिला गेला आहे. आता वैशिष्ट्य काय आहे, उदयपूरचं विशेष इतकं काही नाहीये जितकं इंदोरचं विशेष आहे. उदयपूर हे शहर आता पहिल्यांदा आपल्या ऐकण्यात आले का, ते 100% आलेलं आहे, त्यामुळे त्याचा प्रश्न इथे येणार नाही. पण इंदोरच्या बाबतीत मात्र जसं मी तुम्हाला आता रिसेंटली सांगितलं होतं की भारतातलं पहिलं भिकारी मुक्त शहर सुद्धा कोणतं ठरलं असेल तर ते सुद्धा इंदोरच ठरलेलं आहे. याच्याशिवाय 2023 आणि 24च्या रिपोर्टनुसार भारतातली सर्वात
क्लीन सिटी किंवा भारतातलं सर्वात स्वच्छ शहर हे सुद्धा कोणतं ठरलेलं आहे? इंदोरच ठरलेलं आहे. अँड देन थर्ड वन, जर कुठली घटना आणखी विशेष असेल तर या इंदोर शहराची जी ओळख आहे, या इंदोर शहरामध्ये सगळ्यात जास्त तलाव आहेत. सगळ्यात जास्त काय आहेत? तलाव आहेत. विशेषतः 4 तलाव फेमस आहेत इंदोरमध्ये आणि त्यापैकी एक तलाव ज्याचं नाव आहे सिरपूर तलाव. ज्याचं नाव काय आहे? सिरपूर तलाव. या सिरपूर तलावाला सुद्धा रामसर दर्जा प्राप्त आहे. हे विधान मात्र कायम लक्षात ठेवा की रामसर दर्जा प्राप्त असणार कोणतं आहे? सिरपूर तलाव आहे. आणि हे सिरपूर तलाव सुद्धा कुठे आहे? तर इंदोर शहरात आहे. मग जेव्हा जेव्हा आयोग बहुविधानात्मक प्रश्न टाकत असतं का, त्यावेळेस एक विधान हे करंटशी रिलेटेड असतं, संबंध वर्षाशी, आणि एक विधान मागल्या घटनेशी कधी कधी संबंधित असतं का, तर एक्सेप्शनल लेवलला जागा कमी असल्या किंवा स्पर्धा खूप मोठी असेल तर त्यावेळेस आयोग एक वाक्य असं टाकत असतं जे आपल्याला रिअरली माहित असतं. त्यामुळे हे विधान कायम लक्षात ठेवा की इंदोर शहरामध्येच एक सिरपूर नावाचा तलाव आहे आणि या सिरपूर तलावाला सुद्धा रामसर दर्जा काय आहे? प्राप्त आहे. शहराला रामसर दर्जा नसतो, शहराला पाणथळ शहराचा दर्जा असतो. कोणता दर्जा असतो? पाणथळ शहराचा. आणि असे सगळ्यात जास्त शहरं ज्यांना पाणथळ शहरांचा दर्जा दिला गेला आहे ते कुठे आहेत? तर ते मात्र चीनमध्ये आहेत आणि चीनमध्ये असे 22 आहेत आणि फ्रान्समध्ये किती आहेत? तर 9 आहेत. मग आता भारतामध्ये आजपर्यंत हा कन्सेप्ट होता का? म्हणजे असा दर्जा कुठल्या शहराला भारतामध्ये दिला गेला होता का? नाहीये. आणि असा दर्जा प्राप्त केलेला भारतातले पहिले 2 शहर जर कोणते असतील तर त्यापैकी एक आहे इंदोर आणि दुसरा आहे ते मात्र उदयपूर. हे 2 विधान किंवा हे 2 शहर कायम लक्षात असू द्या. मग आता हा दर्जा जो दिला जात आहे हा आंतरराष्ट्रीय करारानुसार आहे. तसंच काही आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संस्था आहेत. जसं फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला माहिती असेल युनो, बरोबर आहे, युनायटेड नेशन, किंवा त्याच्या सहयोगी संस्था जसं की युनेस्को. कुणाची सहयोगी संस्था आहे? युनोची सहयोगी संस्था आहे. या युनेस्कोच्या वतीनं जो दर्जा दिला जातो त्याला आपण क्रिएटिव्ह सिटीज हा एक दर्जा आहे. भारतातल्या किंवा जगातल्या काही शहरांना क्रिएटिव्ह सिटीजचा सुद्धा दर्जा दिला जातो. तसंच वर्ल्ड हेरिटेज साईट या सुद्धा जाहीर करण्याचं काम जर कुणाच्या वतीने केलं जात असेल तर ते सुद्धा युनेस्कोच्या वतीने केलं जातं. इव्हन वर्ल्ड हेरिटेज सिटी हा दर्जा सुद्धा कोणाच्या वतीने दिला जातो? हा सुद्धा युनेस्कोच्या वतीने दिला जातो. भारतामध्ये एकमेव वर्ल्ड हेरिटेज सिटी आहे. वर्ल्ड हेरिटेज सिटी जागतिक वारसा शहर, आणि ते शहर दुसरं तिसरं कुठलं नसून गुजरात राज्यातलं अहमदाबाद हे भारतातलं एकमेव शहर आहे ज्याला वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जा प्राप्त आहे. क्रिएटिव्ह सिटीच्या बाबतीत जर विचार केला तर आतापर्यंत अशी 6 शहरं आहेत ज्याला क्रिएटिव्ह सिटीचा दर्जा दिला गेला आहे. पण हा घटक आपण इथे चर्चा करणार नाहीये. पण हा घटक इथं तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे, जर तुम्ही कधी सेल्फ मॅगझिन वाचत असाल आणि ही जर हेडलाईन तुम्हाला कुठे दिसली तरी महत्वाची आहे, हे कळणं मात्र काय आहे तुम्हाला गरजेचं आहे. त्यासाठी हे सबटायटल 3 सांगितलेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोग विचारतं का, तर 100% विचारतं. आणि याच्याशिवाय चौथं एक लोकेशन तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे, ज्याला आपण लिव्हिंग इंडेक्स म्हटला जातो, किंवा त्याला काही लोक शुद्ध मराठीमध्ये जर काय म्हटलं जात असेल तर राहण्यास योग्य असलेलं शहर. राहण्यास योग्य असलेलं शहर हा सुद्धा प्रश्न आयोगाच्या वतीने विचारला जातो. म्हणजे सर्वात सुटेबल शहर कोणतं आहे, जिथे राहण्यासाठी कमी खर्च येतो, पायाभूत सुविधा आहेत, बाकी सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून भारतातलं आणि जगातलं राहण्यासाठी सर्वाधिक योग्य शहर कोणतं आहे, अशा दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न टाकला जातो का, तर 100% अशा दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न टाकला जातो. मग या सर्व फॅक्टर्सला जेव्हा करंटमध्ये एकत्र अभ्यासलं जातं त्यावेळेस जे प्रो लेवलचे विद्यार्थी आहेत, प्रो लेवलचे म्हणतो मी, त्यांच्यासाठी हा घटक चर्चित ठिकाणी या एका टायटल खाली अभ्यासला जातो. मग ते आंतरराष्ट्रीय संस्थेच्या दर्जामुळे असू, एन्व्हायरमेंटच्या गरजेमुळे असू, किंवा आणखीन अन्य कोणत्याही घडामोडीमुळे
जर एखादं शहर भारतातला असू, महाराष्ट्रातला असू किंवा जगातला असू, जसं की अमरावती महाराष्ट्रातलं, जे की पक्षी आता घोषित केला आणि महाराष्ट्रातलं पहिलं शहर आहे ज्याने आपला पक्षी काय केला आहे, जाहीर केला. मग आता हे चर्चित ठिकाण आहे का नाहीये? आहे. मग आता इंदोर भारतातलं शहर आहे, चर्चित ठिकाण आहे का नाहीये? 100% आहे. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर असं एखादं शहर असेलच ज्या शहराला चर्चा अशीच काहीतरी लाभली असेल आणि संबंध काळामध्ये असतं कुठलं ना कुठलं शहर. जसं की फॉर एक्झाम्पल साठी ऑस्ट्रियाची कॅपिटल सिटी व्हिएन्ना, ऑस्ट्रियाची कॅपिटल सिटी व्हिएन्ना हे या वर्षीचं आणि रिसेंट वर्षीचं राहण्यासाठी जगातलं सर्वात योग्य शहर जर कोणतं असेल तर ऑस्ट्रेलियाची कॅपिटल सिटी असेल व्हिएन्ना. मग आता हा जरी आंतरराष्ट्रीय घटक असला तरी तो एकाच बीटमध्ये कव्हर केला जातो आणि तो बीट कोणता आहे? चर्चित ठिकाणे. मग जसा एखादा घटक चर्चित ठिकाणामध्ये मोडत असतो तसंच चर्चित व्यक्तिमत्व सुद्धा असतात का? 100% असतात. कधी कधी डोनाल्ड ट्रम्प चर्चेमध्ये असतात, कधी व्लादिमीर पुतीन असतात, कधी मोदी असतात किंवा कधी फडणवीस असतात. या टप्प्याने सुद्धा असू शकतं का? 100% असू शकतं. जसं की रिसेंटला निधन वार्तेमध्ये जर विचार केला गेला तर धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. ठीक. मग आता धर्मेंद्रवरती प्रश्न येऊ शकतो, तुम्ही जेव्हा एकदम खालून वर जात असतो अभ्यासाच्या बाबतीत त्यावेळेस आपण त्याला निधन वार्तेमध्ये अभ्यासतो. कशामध्ये अभ्यासतो आपण? निधन वार्तेमध्ये. पण आता या गोष्टीला प्रो लेवलचे विद्यार्थी चर्चित व्यक्ती किंवा 2025 मधले व्यक्तिमत्व या एकाच टायटलमध्ये अभ्यास जातं. आणखीन जसं की फॉर एक्झाम्पल साठी धर्मेंद्र म्हटल्यानंतर निधन वार्ता म्हटलो. तसंच दुसरा फॅक्टर सांगत असताना मी असं म्हणेन की महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते, आता यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो का नाही? आता सदानंद दाते असूत किंवा धर्मेंद्र असू, ते दोन्ही व्यक्तीच आहेत ना. फक्त एक पोलीस महासंचालक झालाय आणि एक भारत नाही जग सोडून गेलेला आहे. ठीक. पण दोन्ही कोण आहेत? व्यक्ती. 2025 मधल्या व्यक्तिविशेष मध्ये यांचा अभ्यास केला जाऊ शकतो का? केला जाऊ शकतो. मग हा एंगल तुम्हाला करंट वाचताना स्वतःमध्ये डेव्हलप करावा लागतो. एवढं व्यापक आपल्या अभ्यासामध्ये आलं पाहिजे आणि ते यावं लागतं. आणि हे मी शिकवत असताना सगळे जुगाड का देत आहे की तेव्हा तुम्ही कधी सेल्फ स्टडी करत असाल, कधी रिडिंग मध्ये बसून वाचत असाल किंवा स्वतः कधी अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्हाला कळालं पाहिजे मॅगझिन मध्ये काय एक्सट्रॅक्ट करायचं आणि मॅगझिन मध्ये काय वाचायचं नाहीये, कशाच्या नोट्स काढायचे आणि कुठले पॅचअप कुठे कसे द्यायचे असतात. आणि जो वास्ट सिलेबस मी म्हणत आहे, करंटचा सिलेबस मीन्स वास्ट सिलेबस, याला कॉम्प्रेस कसं करायचं असतं हे समजण्यासाठी या मध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे. म्हणजे तुम्हाला आता भिकारी मुक्त शहर मानण्यासाठी राष्ट्रीय घडामोडीमध्ये जाण्याची गरज पडणार नाहीये किंवा इंदोर हे भारतातलं पहिलं पाणथळ शहर हे म्हणण्यासाठी तुम्हाला पर्यावरणाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये जाण्याची गरज आहे का? नाहीये. किंवा ज्यावेळेस मी क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया असं इंदोरचा उल्लेख करत आहे त्यावेळेस तुम्हाला भारत सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाचा रिपोर्ट वेगळा पाहण्याची गरज नाहीये. ज्या सगळ्या गोष्टी एकत्र होत आहेत का? एकत्र होत आहेत. म्हणजे इंदोर हे नाव जरी तुम्हाला आठवलं किंवा हे नाव जरी वाचण्यात आलं तरी 3-4 फॅक्टर तुमच्या डोळ्यासमोर उभा असणं गरजेचं आहे. कारण करंटचा अभ्यास या पद्धतीने कव्हर केला जातो आणि या पद्धतीने त्याला कॉम्प्रेस सुद्धा केलं जातं का? 100% ही कॉम्प्रेस करण्याची पद्धत आहे आणि ही अवलंबला तरच जास्त मार्क येण्याची शक्यता आहे. नाहीतर उगं मी एकच टायटल बघितलं पाणथळ शहरांचा आणि एवढंच लक्षात ठेवणार बाकीचं मास्तर देवाला सोडतो, चालत नाही. हे काय आहे? करंट आहे. आणि इथं नाही बी आलं तर करंट लागते आणि आलं तर बी करंटच लागते. कारण का? इट्स कॉल्ड ॲज अ पोस्ट होल्डिंग सब्जेक्ट. इट्स कॉल्ड ॲज अ पोस्ट होल्डिंग सब्जेक्ट. तुम्हाला पद द्यायचं का नाही हा ठरवणारा फॅक्टर म्हणजे करंट आहे. हा ठरवणारा फॅक्टर म्हणजे कोणता आहे? करंट आहे. त्यामुळं लक्षात ठेवा. मग पाणथळ शहरामध्ये भारतात पहिल्यांदा पाणथळ शहराचा दर्जा भेटलेले किती ठिकाणं आहेत? तर 2 ठिकाणं आहेत, ज्यापैकी एक आहे इंदोर आणि दुसरा आहे उदयपूर. यानंतर आपला जो दुसरा घटक आजचा चर्चेचा आहे तो दुसरा घटक आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग. भारतीय हवामानशास्त्र विभाग हा जो विभाग आहे हा केवळ एक
डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री किंवा मंत्रालय वगैरे आहे का? नाही. आता भारतीय हवामानशास्त्र विभाग 2025 मध्ये कोणत्या कारणास्तव चर्चेत आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. 2025 मध्ये या भारतीय हवामानशास्त्र विभाग नावाचा जो विभाग भारतामध्ये स्थापन झालेला म्हणतो, या घटनेला वर्ष 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. किती वर्ष पूर्ण होत आहेत? 2025 मध्ये 150 वर्ष या विभागाच्या स्थापनेला पूर्ण होत आहेत. म्हणजे या विभागाची स्थापना झाली होती 15 जानेवारी 1875 रोजी. या विभागाची स्थापना झाली होती 15 जानेवारी 1875 रोजी. मग आता तुमच्या डोक्यामध्ये एवढं क्लिक झालं पाहिजे वागावणं, 1875 साली जेवढ्या घटना घडल्या आहेत त्या प्रत्येक घटनेला किती वर्ष पूर्ण होत आहे? 150 वर्ष. आता हाच कन्सेप्ट उचलून तुम्हाला इतिहासामध्ये वापरता आला पाहिजे. जेवढ्या घटना तुम्ही तिथं 1875च्या वाचतात त्याच्यावरती करंट किंवा GS मधनं प्रश्न येणार म्हणजे येणार. मग ही पेपरचं लॉजिक लावण्याची पद्धत असते. जर तुम्ही येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी सीचा पेपर देणार असाल तर आज तुमच्या माइंडमध्ये कशावरती प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे हे लॉजिक आणि तर्क लावता येतात का? तर 100% लावता येतात. आणि त्या तर्काला अनुसरून तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो का? 100% करता येऊ शकतो. एवढे सिंपल फंडे असतात. फक्त तुमचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग असावं लागतं. फक्त गरजेचं काय आहे? तुमचं ऑब्झर्वेशन गरजेचं असतं. मग आता सध्या जे भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे याच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण होत आहेत म्हणतो? 150 वर्ष. आणि याची स्थापना कधी आहे? 15 जानेवारी 1875. म्हणजे ब्रिटिश कालीन आहे. आता हे जे भारतीय हवामानशास्त्र आहे हे कुणाच्या नियंत्रणाखाली जर कार्य करत असेल तर भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं. कुणाच्या अंतर्गत? भूविज्ञान मंत्रालया अंतर्गत कार्य करतं. आणि विशेष याचं हेडक्वार्टर जर कुठे असेल तर याचं हेडक्वार्टर आहे मौसम भवन. नावच आहे मौसम भवन, नवी दिल्ली. हे त्यांचं मुख्यालयाचं ठिकाण आहे. आता प्रश्न असा आहे, 1875ला ब्रिटिशांनी हे हवामान शास्त्र विभाग कशासाठी सुरू केला असेल? याचे कारण 2 आहेत. त्यातलं एक पहिलं महत्वाचं कारण असं आहे की 1864 मध्ये एक कलकत्त्याला काय झाला होता तर चक्रीवादळ आलं होतं. आणि या चक्रीवादळामुळे कोलकात्याचं खूप नुकसान झालं होतं. आणि 1864 पर्यंत ब्रिटिशांनी आपली सत्ता पूर्णपणे बऱ्यापैकी, कारण 1857चा उठाव सुद्धा होऊन गेला होता आणि ब्रिटिश सत्ता मजबूत झाली होती. 1864ला कोलकात्यामध्ये चक्रीवादळ आलं. त्याच्यानंतर 1866 साली आणि 1873 साली या दोन्ही वर्षामध्ये दुष्काळ पडला होता. तुम्हाला आठवत असतील 1873-75 मध्ये भारतात शेतकऱ्यांची सुद्धा आंदोलनं झाली होती. आठवते? ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली होती. कशासाठी झाली होती? तर हे दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांनी शेतसारा माफ केला होता का? नाहीये. मग एक्झॅक्टली झालं काय आता की 1864ला चक्रीवादळाचा तडाखा बसला, ते नुकसान झालं. 66ला झालं, 73ला दुष्काळ पडला. या ब्रिटिश भारताला असं वाटलं की हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी, हवामानामध्ये होणाऱ्या बदलाचं निरीक्षण करण्यासाठी आणि भूकंपशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, भूकंप पण याच्यामध्ये ऍड आहे का? 100% भूकंप सुद्धा ऍड आहे. या हवामानाचे अंदाज बांधणं, यांचे निरीक्षण नोंदवणं आणि भूकंपांचा अभ्यास करणं, या सर्व पर्पज पोटी या ब्रिटिश भारताने 15 जानेवारी 1875 रोजी या भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना केली. आणि स्वतंत्रोत्तर भारतामध्ये सुद्धा भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत हे हवामानशास्त्र विभाग कार्यरत आहे का? तर 100% कार्यरत आहे. आणि ज्या वेळेस याची स्थापना झाली, या स्थापनेच्या वेळी याचं मुख्यालय कोलकात्याला होतं. कोलकात्यावरनं परत हे मुख्यालय 1905ला शिमल्यामध्ये गेलं होतं. शिमल्यामधनं परत 1928ला ते कुठे आलं असेल तर ते मात्र पुण्याला आलं होतं. आणि 1928च्या पुणेनंतर 1944ला ते परत दिल्लीमध्ये आलं. आणि आजपासून ते दिल्ली, आतापर्यंत ही कुठे आहे तर ते दिल्लीमध्येच आहे. म्हणजे त्याला कोलकात्यापासून सुरुवात केली, शिमल्याला आणलं गेलं, शिमल्यावरनं पुणे आणलं गेलं,
आणि पुण्यावरनं आता फायनली कुठे आणलं गेलं 1944ला दिल्ली. आणि आज सद्यस्थितीला जर कुठे कार्यरत असेल तर ते सुद्धा दिल्लीमध्ये कार्यरत आहे. आणि या दृष्टिकोनातनं या 150 वर्षाच्या पूर्ण होण्याच्या निमित्ताने भारतीय हवामानशास्त्र विभाग हा चर्चेमध्ये आहे का? तर आता सुद्धा नैऋत्य ईशान्य वारे कधी येणार, पाऊस कधी पडणार, मान्सून कधी येणार, हे सगळे अंदाज जे वर्तवले जात आहेत हे सगळे अंदाज कुणाच्या वतीनं केले जातात, दर्शवले जातात? तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं दर्शवले जातात. आता यांनी सांगितलेले सगळेच अंदाज खोटे असतात असेही नाही, आणि यांनी सांगितलेले सगळेच अंदाज खरे असतात असेही नाही. कारण यांचे जे अंदाज बांधलेले असतात ते वातावरणात, हवामानात होणारे जे बदल आहेत, सूक्ष्म बदल जे आपल्याला कळत नाहीत. आपल्याला फक्त गारठा लागला कीच कळते आज गारठा लई आहे, बरोबर आहे ना? बाकी जर काही गारठाच नसेल तर काय कळणार आहे आपल्याला? कळणार बाष्प वाढले का काय झाले, डेन्सिटी कमी झाले का वाढले, आपल्याला सायंटिफिक गोष्टींचं घेणं देणं नाही. अंगाला काटा आला की काय वाढलेला आहे? गारठा वाढलेला आहे, थंडी वाढलेली आहे, स्वेटर घ्यावं लागते, 700 रुपये कुठले द्यावं, हा पडलेला प्रश्न म्हणजे आपला विभाग आहे तो. बाकी हवामानशास्त्र विभागाचा याच्याशी संबंध नाहीये. तर आजच्यासाठी मी इथे थांबतो. आजचा बराच वेळ तर पहिल्यांदा घटक क्लिअर करण्यासाठीच गेला होता. उद्यापासून एवढा वेळ अशा गोष्टी क्लिअर करण्यासाठी जाणार नाहीये. तरीही एवढं लक्षात ठेवा, उद्यापासून जे एकदा चालू झालं बीट की 1 तासात माझं कायम टार्गेट असतं. घटक जर लहान असेल तर असे 10-12 घटक झाले पाहिजेत. आणि ते 10-12 घटक बोलत असताना असे वन लाईनर स्वरूपाचे 50 स्टेटमेंट मी तुम्हाला दिले पाहिजेत, जे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे आहेत. एवढं तरी आपल्याकडून 100% होणार का? तर 100% होणार. उद्यापासून 6 वाजता डेली हे लेक्चर इथून पुढे बरेच दिवस चालू असेल. त्यामुळे निवांत राहा. मॅगझिनवर नाही भरोसा जरी ठेवला तरी चालते, राजमुद्रावरती भरोसा ठेवा. ही सिरीज थांबणार नाही. आलटीपलटी करत कधी जाधव सर कधी मी अशा पद्धतीने चालेल. पण आज मी आलो, उद्या जाधव सर येतील, परवा दिवशी मी येतो, परत त्याच्यानंतर जाधव सर येतील, असं होणार नाही. म्हणजे तुमची शिस्त लागेल या पद्धतीनंच येत जात राहील. म्हणजे सलग जर 7 दिवस मी आलो तर सलग 7 दिवस येईल, पुढे सलग 7 दिवस जाधव सर येतील, अशा पद्धतीने केलं जाईल. नाही तर शुक्रवारी केसकर सर, शनिवारी जाधव सर, पुन्हा सोमवारी मोरे सर, असा प्रकार होणार नाही. इज इट क्लिअर? एनी क्युरी? थँक्यू.